हगवणे कुटुंबाचे जे ॲडव्होकेट होते विपुल दुशिंग यांनी जी स्टेटमेंट्स काल कोर्टात केली ती ऐकून इतका 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 संताप झालाय माझाच नाही माझ्यासारख्या असंख्य लोकांचा, की मी ठरवलं आता आपण यांचा केसच करायचा, म्हणजे केसच पाडायचा, त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा केस पाडायचा. त्यांनी असं म्हटलंय की प्लास्टिकच्या छडीने मारहाण केली याला हत्यारं म्हणायची का, या प्लास्टिकच्या छडीला? तर विपुल दुशिंग साहेब याला काय म्हणायचं? त्याला दुसरं काय नाव आहे? हे हत्यार नाही का? कारण त्यांनी जर कोणाची हत्या होत असेल तर त्याला हत्यारच म्हटलं जातं. दुसरं म्हणाले की नवऱ्याने बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का? विपुल दुशिंग साहेब, यू आर अन ऑफिसर ऑफ द कोर्ट. तुम्ही असं असताना वाटेल ते जे बोलला, तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्सचं समर्थन करताय का? डोमेस्टिक व्हायलन्सच्या विरुद्ध जे कायदे आलेत त्याची काही कारणं आहेत. शाब्दिक सुद्धा जर असं कोणी म्हणालं तर त्याला सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स मला तातडीने पहिलं सांगायचंय की पुणे बार असोसिएशननी यांचा सनद रद्द करण्यासाठी मूव्ह केलं पाहिजे. अशा वकिलांची सनद रद्द करायला पाहिजे. आणि कोण आहेत हे? आणि त्याच्यात ते तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतायत. आता म्हणून मी हे कोण वकील आहेत, काय काय केलंय, या सगळ्या गोष्टीचा आता खुलासा करणार आहे. त्यांच्या स्वतःबद्दल बोलूया. 3 वकील आहेत. त्या तिन्ही वकिलांवर प्राणघातक हल्ला केल्याची एक केस होती आणि त्याच्यावर त्यांना बेल मिळाली होती. तर हा त्यांच्यावरचा पहिला गुन्हा. आता ते कोणाकोणाच्या केसेस लढतात त्याच्याकडे बघू, कारण माझं जे डोकं फिरलं होतं काल त्यांचं सगळं ते वक्तव्य ऐकून मी म्हंटल आता लोकांपुढे जाऊ दे की हा विपुल दुशिंग कोण आहे. त्यांनी 39 मुलींच्या मॉलेस्टेशनची केस होती. 39 मुलींच्या मॉलेस्टेशनची केस एका झेडपीच्या शाळेतली होती, जी प्रिन्सिपलनी एका शिक्षकावर केली होती. त्याच्यासाठी लढणारे आणि त्याला पॉक्सोतून सोडवणारे हे महादिग्गज विपुल दुशिंग. आता यांनी काय केलं होतं की त्या टीचरच्या विरुद्ध फक्त आधी एक्सप्लेनेशन दिलं नाही अरेस्टचं, म्हणून त्यांना सोडवण्यात आलं. हे इतके विद्वान आपले विपुल दुशिंग. दुसरी केस, तुम्हाला राहुल शेट्टीचं ते गाजलेलं प्रकरण कदाचित आठवत असेल लोणावळ्यातलं. त्याच्यातले जे 9च्या 9 अक्युज्ड सोडवले गेले होते त्यांना सोडवणारे विपुल दुशिंग. तिसरं, पोर्शेची आत्ताची मागच्या वर्षीची घटना ज्याच्यात ब्लड सॅम्पल बदलली गेली, त्याच्यातले जे एक डॉक्टर होते त्यांच्यासाठी लढणारे विपुल दुशिंग. चौथी केस, गँगस्टर गजानन मारणे, आपल्याला आठवत असेल की ज्यांनी वरात काढली होती जेलच्या बाहेर आल्यानंतर, जसं काही लढाईत जिंकून आले होते ते, त्या गजानन मारणेची केस लढणारे विपुल दुशिंग. आणि या गजानन मारणेवर 6 FIR होत्या, त्यांच्यासाठी लढणारे विपुल दुशिंग. 5वा, गँगस्टर संतोष शिंदे आणि प्रवीण कुंजीर, ही जी अप्पा लोंढे मर्डर केस होती त्या गँगस्टर साठी लढणारे विपुल दुशिंग. आता हे विपुल दुशिंग येणार, वाटेल ते बोलणार. ती प्लास्टिकची छडी काय हत्यार आहे का? तिला नवऱ्याने थप्पड मारली म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स केला तर त्याचं पण समर्थन करतायत का? मला माध्यमांना सांगायचंय, विपुल दुशिंगांच्या घरी जा, त्यांच्या पत्नींना विचारा की यांनी जे आता विधान केलंय ते तुम्हाला मान्य आहे का? आणि बार असोसिएशनला माझी कळकळीची विनंती आहे आणि महिला आयोगाला सुद्धा की हे वक्तव्य जे त्यांचं होतं डोमेस्टिक व्हायलन्सला समर्थन करणारं, याच्या बेसिसवर त्यांच्यावर सुमोटो ऍक्शन घ्या. आता सुमोटो नाही, मी तर तुम्हाला विनंती करतेय, तर तुम्ही ती विनंतीचा मान देऊन त्यांच्यावर ऍक्शन, इन्व्हेस्टिगेशन, त्यांच्या वक्तव्यावर इन्व्हेस्टिगेशन. कारण कुठल्याही वकिलाला वाटेल ते कोर्टात बोलण्याला बिलकुल चाललं नाही पाहिजे.